नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शेतात जाण्यासाठीचा रस्ता हा तहसीलदार साहेबांकडून कसा मिळवायचा. तर चला जाणून घेऊया. आज या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत. सर्वात प्रथम अर्ज कसा करायचा तहसीलदार साहेबांना, त्याच्यानंतर त्यासाठी कागदपत्रे कोणती कोणती लागतात, त्यासाठी प्रक्रिया काय आहे, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या जातात, त्याच्यानंतर तहसीलदार साहेब एखाद्याच्या शेतातून रस्ता तुम्हाला देऊ शकतात का, तहसीलदार साहेबांच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही अपील करू शकता का, कोर्टात केस दाखल करू शकता का, आणि तहसीलदार किती फुटांचा रस्ता देऊ शकतात, या सर्व गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वात प्रथम जर समजा तुमचा शेतात जाण्यासाठीचा रस्ता एखाद्याने अडवला असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला भांडण, वाद, मारामारी या गोष्टी टाळायच्या आहेत. काय होतं, तुमचा रस्ता अडवला म्हणून तुम्ही चिडता, त्या व्यक्तीला मारता, तो पोलीस कंप्लेंट करतो आणि त्याला वेगळंच वळण जातं. त्यामुळे ह्या गोष्टींच्या भानगडीत तुम्ही पडू नका. जर तुम्हाला कायदेशीररित्या तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता हवा असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या सेक्शन 143 अंतर्गत तुम्ही तहसीलदार साहेबांकडून रस्ता मिळवू शकता. त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत. आणि आता बघूया आपण पहिल्या मुद्द्याकडे की अर्जाची प्रक्रिया कशी करायची. सर्वात प्रथम तुम्हाला तहसीलदार साहेबांच्या नावाने अर्ज लिहायचा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा फोन नंबर, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अर्जदार म्हणून नमूद करायच्या आहेत. त्यासोबत जाबदार, म्हणजेच एक जाबदार असतील किंवा अनेक जाबदार असतील त्या सर्व जाबदारांची नावे, त्यांचा पत्ता, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नमूद करायच्या आहेत. तसेच अर्जामध्ये तुम्हाला नमूद करायचं आहे की सदर अर्ज हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या सेक्शन 143 अंतर्गत आहे. त्यासोबत त्या अर्जामध्ये तुमची जी काही शेत मिळकत आहे त्या शेत मिळकतीचं वर्णन तुम्हाला तिथं लिहायचं आहे. त्यासोबत तुम्हाला कसा रस्ता हवा आहे आणि कोणत्या सर्वे नंबरच्या बांधातून तुम्हाला रस्ता हवा आहे हा सुद्धा मुद्दा तुम्हाला त्या अर्जामध्ये नमूद करायचा आहे. आणखीन एक गोष्ट काय करा, एक कोरा पांढरा कागद घ्या. त्या कागदावर तुम्ही एक हात नकाशा काढा. त्या हात नकाशामध्ये तुमच्या शेतीचं तुम्हाला एक स्ट्रक्चर काढायचं आहे आणि तुम्हाला कसा रस्ता हवा आहे ते तिथे तुम्हाला ड्रॉइंग करायचं आहे. एक कच्चं लेआउट काढायचं आहे आणि तो लेआउट सुद्धा, म्हणजे तो जो काही कागद आहे पांढरा कागद, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर एक हात नकाशा काढलेला असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कसा रस्ता हवा आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे तुम्हाला हाताने ड्रॉ करायच्या आहेत आणि तो कागद तुम्हाला अर्जाला जोडायचा आहे. आता वळूयात आपण पुढच्या मुद्द्याकडे की कागदपत्रे कोणती कोणती लागतात. तर अर्जदार आणि जाबदार ह्या दोघांचे 7-12 उतारे तुम्हाला लागतात. त्याच्यासोबत जर तुमच्या त्या रस्त्यामध्ये किंवा तुमच्या त्या मिळकतीमध्ये जर पूर्वीच एखादी शासकीय मोजणी झाली असेल तर त्या शासकीय मोजणीचा एखादा नकाशा तो सुद्धा तुम्हाला तिथं त्या अर्जाला जोडायचा आहे. आता वळत पुढच्या मुद्द्याकडे की प्रक्रिया कशी असते. हा अर्ज तयार झाल्यानंतर तुम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज द्यायचा आहे. तहसीलदार साहेब अर्ज प्राप्तीनंतर जे कोण जाबदार आहेत त्या जाबदारांना नोटीस बजावतील, नोटीस पाठवतील. त्या नोटीसमध्ये तुमची जी काही पुढची तारीख आहे त्या तारखेचा उल्लेख असेल. त्या तारखेला जाबदारांनी तहसीलदार साहेबांसमोर हजर राहून त्या तुमच्या अर्जाला म्हणणं दाखल करायचं आहे. त्या म्हणण्यामध्ये जर समजा जाबदार जे आहेत त्यांनी रस्ता देण्यासाठी मंजुरी दिली असेल तर तुमचा अर्ज मंजूर होईल आणि तुम्हाला रस्ता मिळेल. पण जर जाबदार तुम्हाला रस्ता देण्यासाठी तयार नसतील तर अशा केसमध्ये तुमची अर्जाची प्रक्रिया पुढे चालेल. त्याच्यानंतर काय होईल, तहसीलदार साहेब तुमच्या त्या ठिकाणी, जागेच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहतील, तिथं पंचनामा करतील, तुमचा जबाब वगैरे नोंदवतील आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुमच्या अर्जावर तहसीलदार साहेब निर्णय देतील. आता वळत पुढच्या मुद्द्याकडे. तो मुद्दा आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे ज्यावेळेस तहसीलदार साहेब तुमच्या अर्जाला मंजुरी देणार आहेत किंवा तो अर्ज स्वीकारणार आहे तर अशा केसमध्ये त्या अर्जावर निर्णय देण्याच्या वेळेस तहसीलदार साहेब कोणत्या कोणत्या गोष्टी बघतात हे आता आपण जाणून घ्या. सर्वात प्रथम, खरंच रस्त्याची आवश्यकता तुम्हाला आहे का. म्हणजे असं व्हायला नको की तुमचं पूर्वीपासून त्या व्यक्तीसोबत वाद आहे आणि त्याच्या वचपा काढण्यासाठी तुम्ही अर्ज केला आहे, अशा गोष्टी व्हायला नको. तुम्हाला खरंच शेतात जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता आहे का ह्याची एकदा तहसीलदार साहेब शहानिशा करून घेतील. त्याच्यानंतर पूर्वी कोणता रस्ता उपलब्ध होता, म्हणजे तुम्ही आता रस्ता मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे पण त्याच्यापूर्वी कोणता रस्ता उपलब्ध होता आणि जर रस्ता उपलब्ध नव्हता तर कोणता रस्ता वापरला जात होता, ह्या सर्व गोष्टी सुद्धा तहसीलदार साहेब बघतील. त्याच्यानंतर मुख्य रस्त्यापासून जवळचा रस्ता आहे का, म्हणजे जो रस्ता तुम्ही मागत आहात अर्ज करून तो मुख्य रस्त्यापासून जवळचा रस्ता आहे का. नाहीतर असं व्हायला नको की मुख्य रस्त्यापासून एक ऑलरेडी जवळचा रस्ता आहे आणि तुम्ही तो रस्ता सोडून अन्य कोणता वेगळाच रस्ता मागत आहात अर्जामध्ये, असं व्हायला नको. त्यामुळे तुम्ही जो अर्जामध्ये रस्ता मागत आहात तो मुख्य रस्त्यापासून जवळचा रस्ता आहे का, या गोष्टी सुद्धा तहसीलदार साहेब बघतील आणि ह्या सर्व गोष्टींची शहानिशा झाल्यानंतर तहसीलदार साहेब तुमच्या अर्जावर निर्णय घेतील. मग तुमचा अर्ज एकतर मंजूर होईल किंवा नामंजूर होईल. आता वळूयात आपण पुढच्या मुद्द्याकडे. तहसीलदार साहेब एखाद्याच्या शेतातून रस्ता तुम्हाला देऊ शकतात का, तर याचं उत्तर आहे बिलकुल नाही. तहसीलदार साहेब फक्त तुम्हाला सर्वे नंबरच्या बांधामधूनच रस्ता देऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त एखाद्याच्या शेतातून तुम्हाला तहसीलदार साहेब रस्ता देऊ शकत नाहीत, त्यांना हे अधिकार नाही.
वळूयात पुढच्या पॉईंटकडे. निर्णयाविरुद्ध अपील करू शकता का? म्हणजे तहसीलदार साहेबांच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही अपील करू शकता का? हो. तहसीलदार साहेबांनी एखादा निर्णय घेतला आणि जर तो निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर अशा केसमध्ये तुम्ही तो निर्णय अपील करू शकता. म्हणजे बरेचदा काय होतं, तुमचा अर्ज जरी मंजूर झाला असला तरी तुम्हाला जेवढा रस्ता मंजूर झालेला आहे, जेवढ्या फुटांचा रस्ता मंजूर झालेला आहे, ती गोष्ट तुम्हाला मान्य नसते. तुम्हाला आणखीन थोडं फूट हवे असतात त्या रस्त्यामध्ये. तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्ही तहसीलदार साहेबांचा निर्णय जो काय आहे तो तुम्ही अपील करू शकता. आणि अर्ज नामंजूर झाला तरी सुद्धा तुम्ही अपील करू शकता. वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. कोर्टात केस करू शकता का? निश्चितच. जर समजा तहसीलदार साहेबांचा एखादा निर्णय तहसीलदार साहेबांनी दिला आणि तो निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर अशा केसमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या सेक्शन 143 सबक्लॉज 4 अनुसार तुम्ही निर्णय दिलेल्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत तुम्ही दिवाणी न्यायालयात केस दाखल करू शकता. ओळख पुढच्या पॉईंटकडे. तहसीलदार किती फुटांचा रस्ता देऊ शकतात? आता एक गोष्ट लक्षात घ्या, कायद्यामध्ये अशी कोणतीच तरतूद नाहीये की तहसीलदार साहेबांनी किती फुटांचा रस्ता द्यायचा. तहसीलदार साहेब पहिला काय करतील, पाहणी करतील, पंचनामा करतील, त्या सर्व गोष्टींचा आढावा घेतील आणि त्यांना जेवढं आवश्यक वाटेल तेवढ्या फुटांचा रस्ता तहसीलदार साहेब तुम्हाला शेतात जाण्यासाठी देतील. आता फिक्स्ड असा काही क्रायटेरिया नाही की एवढाच फुटांचा द्यायचा, तेवढाच फुटांचा द्यायचा. त्यांना जेवढी आवश्यकता वाटेल की बाबा एवढा रस्ता पुरेसा आहे तुम्हाला शेतात जाण्यासाठी, तेवढा रस्ता तहसीलदार साहेब मंजूर करून तुम्हाला देतील. तर हा होता आजचा व्हिडिओ. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तरीही ह्या व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.